Question is like this: in which of the following interval the value of integral दिलेला आहे 0 to 1 e raised to x square into dx. e raised to x square into dx या इंटिग्रलची व्हॅल्यू काय आहे हे विचारलं नाही, तर ती व्हॅल्यू कुठल्या इंटरवलमध्ये आहे ते विचारलं आहे. कुठल्या इंटरवलमध्ये आहे ते विचारलं आहे. यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत 1 to e ओपन इंटरवल, 0 to 1 ओपन इंटरवल, -1 to 0 ओपन इंटरवल, नन ऑफ दिस. आता यामध्ये एक ऑप्शन तर आपण इमिजिएटली त्यातलं कॅन्सल करू शकतो. ते म्हणजे -1 to 0. कारण का -1 to 0 म्हणजे सगळे निगेटिव्ह नंबर येणार आहेत त्यामध्ये. आता लक्षात घ्या, e raised to x e हा बेस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 2.71 असते. एक्सच्या जागी कोणताही रिअल नंबर असला तरी e raised to x ची व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह येत नाही. इव्हन ईच काय a raised to x, a जर पॉझिटिव्ह असला, बेस जर पॉझिटिव्ह असला तर a raised to x म्हणजे a हा कुणीही बेस असू द्या, फक्त e हा कॉन्स्टंटच नाही तर तो कुणीही असेल. समजा 5 raised to x आहे, 3 raised to x आहे, 2 raised to x आहे, तो बेस जर पॉझिटिव्ह असेल तर ह्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह होऊ शकत नाही. पहा तुम्ही, समजा आपण 5 raised to 3 लिहिलं तर 125 येणार. 5 raised to -3 लिहिलं तर तो 1/5 क्यूब होईल, 1/125 होईल. जे काही येईल तो पॉझिटिव्ह येणार. म्हणजे इंडेक्स जर पॉझिटिव्ह असला किंवा निगेटिव्ह असला तर त्यांनी काही फरक पडत नाही. फरक पडतो बेसवरती. समजा -2 आहे, त्याचा क्यूब तो निगेटिव्ह येईल. -2 raised to 4 तो पॉझिटिव्ह येईल. ते डिपेंड आहे. पण बेस जर पॉझिटिव्ह असला तर ती व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह येत नाही. इंडेक्स जरी निगेटिव्ह झाला तरीही बेस पॉझिटिव्ह असल्यामुळं त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच येणार. ओके. आणि त्यामुळं यात महत्त्वाची थिंग ही आहे की हा ई हा बेस पॉझिटिव्ह आहे. बरं, त्याचा इंडेक्स आहे x², म्हणजे तोही निगेटिव्ह असण्याचा काही चान्स नाही, कारण एक्सचा स्क्वेअर होणार आहे. आणि त्याचं जे काही इंटिग्रेशन येईल त्यात व्हॅल्यू पण आपण 0 to 1 टाकणार आहेत, ज्या पण पॉझिटिव्हच आहेत. म्हणजे याची व्हॅल्यू काहीही झाली तरी निगेटिव्ह तर येऊ शकत नाही, हे तर क्लिअर आहे. बरोबर. त्यामुळे एक ऑप्शन तर स्किप होणार, -1 to 0चं. पण आता याच थिंकिंगमुळे आपल्याला एक महत्त्वाची हिंट मिळाली आहे, ती म्हणजे
ई रेस टू एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. बरं, तो पॉझिटिव्ह तर असतो, पण त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू काय आणि मिनिमम व्हॅल्यू काय ते महत्त्वाचं आहे. ई रेस टू एक्स किंवा ई रेस टू एक्स स्क्वेअर याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते आणि मिनिमम व्हॅल्यू किती असते. हे जे लिमिट आहेत 0 to 1 हे एक्सच्या व्हॅल्यूज रिप्रेझेंट करतात, हे आपल्याला माहीत आहे. 0 to 1 हे जे लिमिट आहेत ते एक्सच्या व्हॅल्यू रिप्रेझेंट करतात. म्हणजे 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 1. एक्स हा 0 to 1 च्या मध्ये आहे. मग एक्स जर 0 to 1 च्या मध्ये आहे तर ई रेस टू एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू मॅक्सिमम किती येणार. समजा आपण 1 टाकला एक्सच्या जागी, एक्सच्या जागी 1 टाकला तर याची मॅक्झिमम व्हॅल्यू ई रेस टू 1, बरोबर आहे. ई रेस टू 1 स्क्वेअर म्हणजे ई रेस टू 1 म्हणजे किती. मॅक्झिमम व्हॅल्यू ई, बरोबर. आणि मिनिमम व्हॅल्यू किती येणार. 1, कारण एक्सच्या जागी जर आपण 0 टाकला, इथे एक्सच्या जागी 0 टाकला तर ई रेस टू 0 म्हणजे 1. ओके. फॉर 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 1 ई रेस टू एक्स स्क्वेअर. आपण फंक्शनची व्हॅल्यू आधी घेतली. फंक्शनची व्हॅल्यू कुठल्या इंटरव्हलमध्ये असेल. 1 पासून ई पर्यंत, बरोबर आहे. आता हे एक रिलेशन मिळालं, याला इंटिग्रेट करा. याचं तर इंटिग्रेशन येत नाही आपल्याला डायरेक्ट. याचं इंटिग्रेशन डायरेक्ट घेऊ शकत नाही आपण, कारण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल नाही आहे. त्यामुळं हे असं रिलेशन आपण तयार करू शकतो. प्रत्येक टर्मचं इंटिग्रेट करा, जसं आपण इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स करतो तसं. पण लिमिट सारखे ठेवा. म्हणजे इंटिग्रल 0 to 1 into dx is less than integral 0 to 1 e raised to x square into dx is less than integral 0 to 1 e into dx. ओके. आता आपल्याला हे सॉल्व होत नाही आणि ते करायचं नाही आहे, पण हे सॉल्व होतं आहे. या इंटिग्रेशन काय, 1चं इंटिग्रेशन एक्स, 1चं इंटिग्रेशन एक्स, लिमिटिंग व्हॅल्यूज 0 to 1 लेस दॅन 0 to 1 ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स तसंच ठेवलं. आणि लेस दॅन ह्या ईचं इंटिग्रेशन ई एक्स, कारण ई कॉन्स्टंट आहे. लिमिटिंग व्हॅल्यू 0 to 1. आणि मग आता पहिल्या इंटिग्रलमध्ये लिमिट्स टाकले तर काय होतील ते. इथे 1 minus 0 लेस दॅन 0 to 1 ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स लेस दॅन. इथे जर लिमिट्स टाकले, एक्सची व्हॅल्यू अप्पर लिमिट म्हणजे 1, ई इंटू 1 म्हणजे ई आणि -0. 1 minus 0 म्हणजे 1 लेस दॅन 0 to 1 ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स लेस दॅन ई. म्हणजेच या इंटिग्रलची व्हॅल्यू कुठल्या इंटरव्हलमध्ये आहे, 1 to 1. फर्स्ट ऑप्शन.
ओके, म्हणजेच इंटिग्रल 0 to 1 e raised to x square into dx लाईज इन, आणि ओपन इंटरवल आहे सगळ्या. ओके, next question is like this: to evaluate integral -2 to +2 p ln, ln म्हणजेच log with natural base 1 plus x upon 1 minus x plus q in bracket q into again ln means log with natural base 1 minus x upon 1 plus x bracket raised to -2 and plus r into dx. आणि या इंटिग्रलची व्हॅल्यू कुणावरती डिपेंड आहे असं विचारलंय. या इंटिग्रलची व्हॅल्यू कुणावर डिपेंड आहे ते विचारलंय. ऑप्शन्स दिलेले आहेत: द व्हॅल्यू ऑफ आर, द व्हॅल्यू ऑफ क्यू, द व्हॅल्यू ऑफ पी, द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. डिपेंड्स ऑन पी वर डिपेंड आहे का क्यू वर डिपेंड आहे का आर वर डिपेंड आहे का पी आणि क्यू या दोघांवर डिपेंड आहे असं विचारलंय. महत्त्वाची हिंट यामध्ये ही आहे: लिमिटिंग व्हॅल्यूज. -2 to +2 दिलेल्या आहेत. -2 to +2 ही व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे यामध्ये इव्हन ऑड फंक्शनचा आपला विचार करता येऊ शकतो. पी तर काय कॉन्स्टंट आहे, लॉग ऑफ 1 plus x upon 1 minus x, एवढं एकच फंक्शन बाजूला घ्या. समजा आपण f of x equal to log of 1 plus x upon 1 minus x हे फंक्शन घेतलं. व्हॉट इज f of minus x? f of minus x काय होईल? एक्सच्या जागी -x सबस्टिट्यूट करायचं आहे. म्हणजे इथे 1 minus x येईल आणि डिनॉमिनेटरला 1 plus x येईल. बरोबर आहे. डिनॉमिनेटरला 1 plus x, न्यूमरेटरला 1 minus x. आता लॉगच्या प्रॉपर्टीनुसार याचा जर रेसिप्रोकल घेतला तर लॉगचं साईन चेंज होतं. म्हणजेच तो येईल -log ऑफ 1 plus x upon 1 minus x, and that is equal to minus f of x. म्हणजेच हे फंक्शन कसं झालं? ऑड फंक्शन झालं. बरोबर आहे. लॉग ऑफ 1 plus x upon 1 minus x इज ऑड फंक्शन. आणि हे भरपूर वेळा येतं समोर, लक्षात ठेवा. हे पाहिलं की सांगता येऊ शकतं की हे इव्हन ऑड काय आहे ते.
दिस फंक्शन इज ऑड फंक्शन, म्हणजे या इंटिग्रलची व्हॅल्यू काय येणार? 0. ॲडिशन आहे त्यामुळे याचं इंटिग्रल वेगळं येणार, याचं इंटिग्रल वेगळं, याचं इंटिग्रल वेगळं. या इंटिग्रलची व्हॅल्यू तर 0 कन्फर्म झाली. आता राहिला याचा प्रश्न. हे पण तसंच आहे, इथं -2 आहे. वाटल्यास ते -2ला प्लस करता येऊ शकतं. याचा रेसिप्रोकल घ्या, इंडेक्सच्या रूलनुसार होईल तो. इंडेक्सच्या रूलनुसार a⁻m = 1/a⁻m. त्या रूलनुसार याचा जर रेसिप्रोकल झाला तर हा इंडेक्स 2+ होणार आहे, किंवा तो तसा जरी राहिला तो इथं मल्टिप्लाय होणार आहे लॉगच्या प्रॉपर्टीनुसार. म्हणजे परत इथेही फंक्शन काय येणार आहे? हेच. किंवा तो -2 जरी ॲज इट इज इकडे घेतला आपण, तर जसं log of 1 + x/1 - x हे ऑड फंक्शन आहे, तसंच log of 1 - x/1 + x हे पण कसं फंक्शन आहे? ऑड फंक्शन आहे. म्हणजे हे दोन्ही फंक्शन ऑड झाले, म्हणजे या इंटिग्रेशनची व्हॅल्यू p वर डिपेंड नाही आहे, q वर डिपेंड नाही आहे. p आणि q कोणी असले तरी काही फरक पडत नाही, याच्यामुळे ती व्हॅल्यू 0च होती आहे. याचा अर्थ या इंटिग्रेशनची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? फक्त r. सो द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल डिपेंड्स ऑन r ओनली. म्हणजेच आपण लिहू शकतो इंटिग्रल -2 to 2, पहिलं इंटिग्रल 0 येणार, दुसरं पण 0 येणार, आणि -2 to 2 r × dx. ती व्हॅल्यू डिपेंड आहे r वरती. फाइंड पण करता येईल rx म्हणजेच 2r - -2r, that is 4r. So the value of this integral depends on r. Okay.